सर तेजिंदर सिंग सबरवाल हे हॉटेल व्यवस्थापनाचे संस्थापक आहेत आयसीई कॉलेजचे आणि विनोद हरलिया हे प्रिन्सिपल आहेत त्या कॉलेजचे। आता आपण विषयाला सुरुवात करूया। अगदी महत्त्वाचा विषय आहे खरं तर आजचा हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात आणि या कॉलेज संदर्भात देखील मी पुढे माहिती तुम्हाला देणारच आहे। मात्र सुरुवातीला आपण सरांकडून या विषयावर माहिती जाणून घेऊया। सर अगदी पहिलं कॉलेज आहे तुमचं या देशातलं जे विविध योजना खरं तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय। सर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कमवा आणि शिका हा कोर्स तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे। सुरुवातीला मला तुमच्या कॉलेज संदर्भात माहिती द्या आणि त्यानंतर कमवा आणि शिका हे नेमकं काय आहे। राइट, तो I am Tejinder Singh Sabharwal, director and founder of ICE College of Hotel Management. Basically, we founded this college on the basis of industrial integrated program. Okay. So what we found that those students who are getting degree, they are not getting job because there is a gap between industry and education system. To reduce this gap, so we have introduced industrial integrated course in hotel management. So not only this, we have also found a course where you can go for free. Right? तो लोग शिक्षामध्ये लोग सेवामध्ये व्यापार करतात। आम्हाला व्यापारमध्ये सेवा करण्याची संधी सापडली। तो तुम्ही जर काय आमचे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार तो आमच्याकडे ते पण बॅच आहे की तुम्ही तुमची फायनान्शियल परिस्थिती बरी आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। जर तुम्हारी फायनान्शियल परिस्थिती बरी नाही आहे अर्न अँड लर्न ऑप्शन वी हॅव गिवन, तो तुम्ही शिका आणि कमवा असं बॅच मध्ये पण ऍडमिशन घेऊ शकता। And finally, if you cannot do that also, so we have free batch for you, where we give diploma and parallel job, so that after getting job, then you can join earn and learn program. So this is the basic foundation of our college. सर अर्थात सरांनी तर आपल्याला माहिती दिलेली आहे की कॉलेज मध्ये अर्न आणि अर्थातच कमवा आणि शिका ही योजना काय आहे। मात्र ही योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला येतात तेव्हा काही विद्यार्थी असे असतात की जे ऍडमिशन घेऊ शकतात, त्यांची आर्थिक परिस्थिती ही ओके आहे, काहींची नाहीये। सो त्यांच्यासाठी ही योजना कशी काम करते? सी बेसिकली कसं आहे, कारण आज जर बघायला गेलं आपण महाराष्ट्रात बरेच कॉलेजेस आहेत जो हा उपक्रम राबवतात अथवा हॉटेल मॅनेजमेंटची बरेचसे स्कॉलरशिप मिळतील, पण आयसी कॉलेज आणि बाकीच्या कॉलेजेसमध्ये जेव्हा आपण एक कंपॅरिझन करतो हे एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतात। कारण हे जे कॉलेज आहे अथवा जसं आता साहेब म्हणाले की बाबा एक त्यांचा एक अँबिशन होतं, एक मोठं होतं की बाबा समाजासाठी काहीतरी करायचं आहे। कारण असे आपण बरेच घटक बघतो की जे दुर्बल आहेत, फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहेत, स्टेबल नाही आहेत, काही बँकक्रप्ट आहेत, बट स्टील एक त्यांच्याकडे झील आहे, एक पॅशन आहे काहीतरी शिकायचं, पण एक पैशाअभावी ते शिकू शकत नाहीयेत। बरोबर आहे। आता जसं तुम्ही विचारलं की बाबा लर्न आणि अर्न हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल, पण आता ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत मग त्यांनी शिकणं थांबायचं का? ऑफकोर्स नाही। कारण व्हॉट आय बिलीव्ह मीन्स व्हॉट आयसी फॅमिली बिलीव्ह, शिक्षण हा जो आहे, शिक्षण हा शिक्षण वंचिताचा एक घटक आहे, एक भाग आहे आणि तो त्यांनी घेतलाच पाहिजे। आणि जवळपास आम्ही सगळेच एक टीम म्हणून जवळपास गेली बरीच वर्ष ह्यामध्ये काम करतोय। आता जसं अर्न आणि लर्न आणि ह्यामध्ये जो अर्न आणि लर्न प्रोग्राम मध्ये जे आहेत मुलं स्वतःचा पार्ट टाइम जॉब पण करू शकतात। कारण काय, शिक्षणाचं एक वय आहे बेसिकली, एक ठराविक वय निघून गेलं कोणी तुम्हाला म्हणणार पण नाही शिक म्हणून, पण योग्य त्या वयात शिक्षण जर घेतलं आणि त्या संधी मुलांना उपलब्ध करून दिली तर त्या संधीचं एक सोनं बनवू शकतात ह्या पद्धतीने। आणि मुलांना पार्ट टाइम जॉब देण्यापासून, त्यांचे इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यापासून, त्यांना ग्रूम करण्यापासून, हाऊ टू फेस द इंटरव्ह्यूज, हाऊ टू क्रॅक द इंटरव्ह्यूज, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात ते चार पैसे पण कमवू शकतात आणि साईड बाय साईड स्वतःचं जे काही शिक्षण ते त्यांना करायचंय तेही कम्प्लीट करू शकतात। आणि जवळपास आम्ही या गोष्टी करतोय गेली बरीच वर्ष। म्हणजे खरं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल पण त्यांना हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करायचा असेल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही एक अर्न आणि लर्न ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे की ते शिक्षणासोबत त्यांचा व्यवसाय किंवा जॉब देखील करू शकतात आणि कमवून शिक्षणासाठी
एकूणच पैसे कमवून शिक्षणासाठी ते पैसे लावू म्हणजे शकतात. स्वतःची डिग्री ते स्वतःच्या हक्कांच्या पैशाने ते कमवू शकतात. कमवू शकतात, त्याच्या हा. डिग्रीसाठी कोणावरही डिपेंडेंट राहायची गरज नाहीये. बाबा पैशाअभावी मी शिकलो नाही असा कोणताही विद्यार्थी म्हणू शकत नाही. म्हणून हा जो उपक्रम आहे आम्ही राबवत आहोत. निश्चितच. Management education within the reach of common man. This is our basic objective. हा 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 अर्थात. सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या कॉलेजमध्ये सेवा बॅच ही देखील सुविधा एक सुरू आहे आणि त्या सुविधेसाठी तर अर्थात थेट स्वतः राज्यपालांनी देखील तुम्हाला सन्मानित केलंय. तर त्या सेवा बॅच संदर्भात देखील मला जाणून घ्यायचं ही सेवा बॅच नेमकी काय आहे आणि लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होतो. ज्यांची फायनान्शियल परिस्थिती बरी नाही आहे आम्ही तुम्हाला ऑप्शन देतो कि अर्न एंड लर्न करा. लेकिन ऐसे भी लोग हैं जो अभी अर्न एंड लर्न नहीं कर सकते. एज 18 नहीं है और घर में पेरेंट्स बीमार हैं, उनकी देखभाल करनी है, तो वी गिव दिस बैच टू देम फॉर फ्री. तो दिस इज कॉल्ड सेवा बैच, राइट. तो यू डोंट हैव टू पे एनीथिंग, pay just university fees so that you can write the exam of the university. So we give you industrial training, we give you theory training, practical training, everything just like regular student. अभी इसके बारे में जानकारी सिर्फ एडमिन को होगी कि आप सेवा बैच के स्टूडेंट हो. अच्छा. नॉर्मल टीचर को नहीं होगी, प्रैक्टिकल जो ले रहा है उनको नहीं होगी, ताकि वो कुछ डिफरेंस नहीं कर सके इन दोनों के बीच. So this is the seva, so that we want that every student, those who have desire, he should do this hotel management. डिझायर को मार के बीकॉम कर लिया और फिर जॉब नहीं मिला, उसमें मजा नहीं. हा खरं. म्हणजे पण सर ही जी सेवा आहे ही जी सुविधा आहे ही डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, बरोबर? ओनली डिप्लोमा. हा म्हणजे ह्या सेवेच्या द्वारे जे विद्यार्थी 18 वर्षापेक्षा कमी आहेत, जे जॉब करू शकत नाही किंवा बिझनेस करू शकत नाही, ते विद्यार्थी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या कॉलेजमध्ये शिकू शकतात. त्यामध्ये म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आज अनेक विद्यार्थी किंवा अनेक असे लोक आहेत की ज्यांना शिक्षण घ्यायचंय. और एज का भी रिस्ट्रिक्शन मैंने नहीं डाला है, वो भी निकाल दिया है. अच्छा. म्हणजे कुठलाही एजचं रिस्ट्रिक्शन त्यामध्ये नाहीये. हा म्हणजे 10वी नंतरही आपण हॉटेल मॅनेजमेंटला मिनिमम 12th चाहिए. 12th एज्युकेशन डिप्लोमा के लिए मिनिमम 12th हमने रिस्ट्रिक्शन डाला है. अच्छा. ये फ्री बैच के लिए. अच्छा. कि 12th होगा तो 1 साल का डिप्लोमा या 3 साल का डिप्लोमा करके आप जॉब कर सकते हैं. फिर डिग्री में कन्वर्ट करना है तो सेकंड ईयर से भी डिग्री में कन्वर्ट कर सकते हैं. क्या बात आहे. म्हणजे ज्यांची परिस्थिती नसेल किंवा वय नसेल शिकवा आणि कमवा ह्या योजनेमध्ये ते जर सामील होऊ शकत नसतील त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन देखील तुमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे आणि ते सगळ्यांसाठी. राइट. और जो फाइनेंशियल परिस्थिति जिसकी अच्छी है वो एडमिशन नॉर्मली लेते हैं, उनके लिए भी इंटरेस्ट फ्री लोन वी हैव ऑर्गेनाइज्ड. Okay. That means if our fees is 75,000, so you have to pay 25,000 and balance fees a bank will give and you have to give in 12 installments. अच्छा. That means 4,200 per month का installment आता है. अच्छा. So that also service we provide to our regular students. म्हणजेच काय आता जर आपण बघितलं सिन्स लास्ट कपल ऑफ इयर्स, जर आता गेली 2 वर्ष आपण बघतोय की आपण जवळपास अख्खा जग हरपळत आहे. ह्या काय व्हेरियंट्स आले, करोना झालं, आता नवीन ओमिक्रॉन येतो वगैरे. पण अशा परिस्थितीत बरीच लोक देशोधडीला पण लागली आहेत. खरं. फायनान्शियली क्रॅशेस झालेले आहेत, मेनी पीपल जॉबलेस झालेले आहेत. मग अशा परिस्थितीत बाबा आपण सोसायटीसाठी काय करू शकतो? तर ह्यांची टीम अथवा ट्रस्टीज बाकीचे सगळ्या लोकांनी एका निर्णयाला आले की बाबा आपण एक सेवा बॅच सुरू करूयात. ज्यांच्याकडे काही नाहीये ती लोक पण येऊन शिकतील. अच्छा. आणि त्याचा उद्देश जो आहे जवळपास आज आम्ही 2 वर्ष झालं, 2 ते 3 वर्ष या गोष्टी सातत्याने करतो आणि त्याला प्रचंड चांगला रिस्पॉन्स आहे. आणि ती गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. बाबा तुझ्याकडे काही जरी नसेल तरी तू येऊन शिक, काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जी विद्यापीठाची जी नॉमिनल शुल्क जे म्हणतो आपण परीक्षा फी, बेसिकली ओनली दॅट यू हॅव टू पे. बाकी ज्या काही मुलांच्या ट्रेनिंग्स आहेत, त्यांचे ग्रूमिंग्स आहेत, त्यांचे लेक्चर्स, त्यांच्या शेड्यूल्स, इवन युनिफॉर्म वी आर गिविंग देम. युनिफॉर्म, टूल किट, बुक्स, नोट्स, जर्नल, कॉलेज त्यांना प्रोव्हाइड करतं. आणि ते विनामूल्य, स्वखर्चाने कॉलेज विनामूल्य प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध करून देतं. क्या बात आहे. हे खरं तर खूप महत्त्वाचं नवीन पाऊल घेतलं आणि त्यामुळे राज्यपाल साहेबांनी पण त्याची दखल घेतली. निश्चितच. सर मला पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. इंडस्ट्रियल इंटिग्रेटर म्हणजे नेमकं काय आहे? ही सेवा काय? इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड म्हणजे एक थोडक्यात सांगायचं झालं तर आताची जनरेशन ही वेगळ्या पद्धतीची आहे. कारण त्यांना एक फास्टेस्ट फ्युरियस जास्त बिलीव्ह करतात, सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात, सेटल पण झटपट हवं असतं. पण त्यांना काय की
लवकर म्हणतात ना, ती मेहनत नकोय त्यांना. जर तुम्ही सकाळी 10 वाजता उठून जर म्हणाल की मला टाटा व्हायचंय, मला अंबानी व्हायचंय, अरे तुम्ही 10 वाजता उठून टाटा अंबानी नाही होऊ शकत. खरंय. फॉर दॅट रिझन यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग अँड यू शुड हॅव दॅट काइंड ऑफ झील अँड पॅशन. तर ती गोष्ट शक्य होते. कारण आता ज्या आहेत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स, हा जवळपास एक खूप बऱ्याच वर्षापासून चालू आहे, पण आता बुमिंग आहे. का बुमिंग आहे? कारण मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वॅकन्सीज आहेत, जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, परदेशात आहेत, क्रूजवर आहेत, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आहेत, जे आपल्यापर्यंत मुलांना माहीतच नाहीयेत. कारण आपल्याकडची आताची जी जनरेशन जी म्हणतो आपण, ती 2 पंच आणि 1 लंच मध्ये समाधान मानणारी आहे. खरंय. पण ह्याच्या पलीकडे जर जायचं असेल, ते तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि स्किल ओरिएंटेड कोर्स का? कारण तुम्ही नॉर्मल जर करायला गेलात, तुम्ही 3 वर्षाचा ग्रॅज्युएशन प्रोग्राम करता आणि नोकरी नाही म्हणून तुम्ही नंतर केकाट्या मारता. काय कारण आहे? खरंय. अरे पण तुला नोकरी का द्यावी? तुझ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा आहे का? तर तुला नोकरी मिळेल. मग अशा परिस्थितीत जो स्किल ओरिएंटेड आहे, जो मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चाललाय, तोच जर 3 वर्षाचा ग्रॅज्युएशन प्रोग्राम जर केलास, तर यू विल गेट सेटल्ड इझिली विथ द गुड पॅकेज. क्या बात आहे. कारण आज मी परदेशात पण बरीच वर्ष होतो, पण तिकडच्या विसंगती आहे. त्यामुळे ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आयसी कॉलेज करत आहे. असं, आणि दॅट इज कॉल्ड इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड. Basically, what we believe, one cannot learn swimming in the classroom. Yes. Right? In similar way, you cannot become a hotelier sitting in the classroom. So if you want to become a hotelier, you have to work in the industry. So we have made 18 months industrial integrated, 6 months college, 6 months internship. अच्छा. So that when a student get a degree, at least 18 months experience उसके साथ होना चाहिए. क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट आहे ती हा, 18 हो. months. म्हणजे तुम्ही 6 महिने हे थेरोटिकल नॉलेज किंवा कॉलेजमध्ये शिकवतात आणि त्यानंतर पुढचे जे Yes. तू 6 महिने इंडस्ट्रीमध्ये काम कर. ते थेट प्रत्यक्षात त्यांना प्रॅक्टिकली तिथे शिकायला मिळतं. आणि बिलकुल, खूप बिलकुल. महत्वाचं आहे, कारण आज Exactly. आपण बघतोय की थेरोटिकल पार्ट तर सगळ्याच कॉलेजमध्ये शिकवलं जातं, पण महत्वाचा असतो तो प्रॅक्टिकल, म्हणजे तिथं जाऊन शिकणं, समजून घेणं, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तुमचं कॉलेज करते, हे खरंच खूप चांगली बाब आहे. मला सर पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. तुमचं कॉलेज आणि इतर कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंटचे आज राज्यात एक कॉलेज आहे असं नाहीये, अनेक कॉलेजेस आहेत. तर तुमचं कॉलेज आणि इतर कॉलेजेसमध्ये नेमका काय फरक आहे? तुमचं कॉलेज त्यांच्यापेक्षा वेगळं कसं आहे? Point number 1, first is industrial integrated. बाकी किसी भी कॉलेज में आप चले जाओ, 3 साल में आपको सिर्फ 4 months का इंटर्नशिप मिलता है. राइट? We get, our student will get minimum 18 months of internship. This is the first point. The second point is that we are the only college, right, which has prepared a app and recorded the lectures, and we are giving live lectures on this app, recorded lectures on this app, and also live lecture, but no other college is giving. And this app we are going to give to each and every student for free. क्या बात This is the second point. And the third point is that those who cannot pay, that also is there. So these are the 3 points which will make us different from others. And सबसे important point है कि other colleges बोलते हैं यूनिवर्सिटी के गुलाम है, तो यूनिवर्सिटी ने जैसा बोला वैसे किया. They don't suggest anything to the university. In Corona Kal, we have designed some syllabus because whatever syllabus it is there, it is made to get a job. Entrepreneurship कुछ नहीं है उसमें. तो our team has designed a syllabus which includes entrepreneurship. And we have sent this proposal to all the universities. And one, Kulguru Kalidas University, right, Nagpur, they have accepted the proposal and given us the authorization to run this course in all over Maharashtra. क्या बात है. Right? So we have monopoly for that. So we are so confident कि यूनिवर्सिटी हमारा सपोर्ट कर रही है क्योंकि वो कोर्स ही इनोवेटिव है. And we are the only college in India where a student can take admission after SSC. क्या बात है. 10th के बाद होटल मैनेजमेंट कोई कॉलेज नहीं दे रहा. अब 10th के बाद हम 5 years का डिग्री दे रहे हैं, 3 साल का डिप्लोमा, डिप्लोमा के बाद 2nd year lateral entry in डिग्री एंड 2 years का डिग्री. तो 5 years में आप ग्रेजुएशन कंप्लीट करें. अगर आपको होटल मैनेजमेंट ही करना है तो 11th-12th करने की क्या जरूरत है? राइट? 11th-12th में ऐसा क्या सीख लेते हैं? तो डोंट वेस्ट योर 2 years. ज्वाइन आफ्टर 10th एज वेल. तो अब उसका बेनिफिट क्या है? जब वो 2 साल इसके दोस्त 12th करके निकलते हैं, ये 3rd year में होता है. ये 3rd year में इसको जॉब मिल जाएगा क्योंकि 18 हो जाएगा. तो 3rd year, 4th year, 5th year अर्न एंड लर्न हो जाएगा. तो इन when he will get degree, he has 3 years of experience. अच्छा. So that makes the difference. Wherever you go, if you want to go in cruise ship,
you need 1 year of industrial experience, offshore experience बोलते हैं, right? If you want to go abroad, again 1 year 5-star hotel experience is required. अच्छा. So these students have better option as compared to other students. So I say that industrial integrated program is better than any other program. म्हणजे एकतर तुमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10वी नंतरही ऍडमिशन घेता येऊ शकते. yes. 11वी 12वी झालेला असावाच विद्यार्थी असं कंपल्सरी नाहीये. पण ज्यांनी 11वी 12वी केलेली आहे त्यांचं सायन्स कॉमर्स आर्ट All are eligible. कोणत्याही स्ट्रीम मधून देखो, कुठल्याही stream मधून. there is a lot of myth in the mind of the student. Point number 1, 12th में मेरा साइंस होना चाहिए. एक स्टूडेंट वेबिनार में आया, उन्होंने मुझे कहा कि मैंने 12th आर्ट्स किया था, किसी ने मुझे बोला कि कंपलसरी साइंस होना चाहिए, मैं 12th साइंस करके आया हूँ, 2 साल खराब करके आया हूँ. अरे तो मिस गाइडेंस बहुत होता है. तो इवन इफ यू आर साइंस कॉमर्स आर्ट्स, ऑल आर एलिजिबल टू गो फॉर दिस program, right? First thing. Second thing, no percentage barrier. अच्छा. Percentage barrier 50% का है IHM में, right? And bachelor's in hotel management and catering technology जो 4 साल का कोर्स है वहां पे है, यहाँ पे नहीं. अच्छा. मुंबई यूनिवर्सिटी और any other नागपुर यूनिवर्सिटी, they do not put any restriction. There is no percentage barrier. तो ये भी दिमाग से निकाल दो कि मुझे परसेंटेज लेना है इतना तो ही एडमिशन मिलेगा. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3, एंट्रेंस एग्जाम. आज मैं 12th में हूँ, मैं आज काउंसलर के पास जाऊंगा कि मुझे फ्यूचर में होटल मैनेजमेंट करना है तो क्या करूं? वो बोलेगी JEE एंट्रेंस एग्जाम का फॉर्म भरो और 50,000 खर्चा करो, ट्रेनिंग लो. बिल्कुल नहीं, राइट? अब JEE में एडमिशन लेने के बाद आपको सिर्फ एडमिशन मिलती है IHM में. IHM सिर्फ एक है पूरे महाराष्ट्र में, एक इधर है, एक पुणे में. तो उसमें कैपेसिटी नहीं है इतनी कि आपको एडमिशन दे सके. 4 लाख लोग एग्जाम देते हैं. तो अल्टीमेटली देयर आर 400 कॉलेजेस विच डू नॉट नीड एनी एंट्रेंस एग्जाम. मुंबई यूनिवर्सिटी का कोई रिस्ट्रिक्शन नहीं है एंट्रेंस एग्जाम, राइट? ना नागपुर यूनिवर्सिटी का है. कोई यूनिवर्सिटी एंट्रेंस एग्जाम नहीं लेती, डायरेक्ट एडमिशन आप ले सकते हैं. बेसिकली दिस प्रोग्राम इज कॉल्ड BSc हॉस्पिटैलिटी. अच्छा. अगर आप BSc होटल मैनेजमेंट एंड केटरिंग टेक्नोलॉजी में जाते हैं, वो प्रोग्राम हो जाता है 4 साल का, और फिर उसको AICTE अप्रूवल लगता है. लेकिन वो कोई भी कॉलेज मुंबई में अभी एट प्रेजेंट नहीं चला रहा. सो BSc हॉस्पिटैलिटी विदाउट एंट्रेंस, नो परसेंटेज बैरियर, साइंस कॉमर्स आर्ट्स ऑल आर एलिजिबल. अच्छा. अर्थात म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे की सायन्स कॉमर्स आर्ट कुठल्याही फील्डचा असेल तर तो हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेऊ शकतो. 11वी 12वी झालेला असेल तरी तो हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेऊ शकतो. कुठलीही JEE किंवा कुठलीही परीक्षा देणं गरजेचं नाहीये, थेट ऍडमिशन घेता येऊ शकते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कमवा आणि शिका ही तर योजना आहेतच. ज्या विद्यार्थ्यांना कमवा शिका या योजनेमध्ये जाता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन तुमचं कॉलेज देत आहे. सो ह्या खूप खरं तर चांगल्या गोष्टी आहेत. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जे विद्यार्थी आता हॉटेल मॅनेजमेंट व्यतिरिक्तही अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना मॅनेजमेंटचे इतर कोर्सेस करायचे असतील किंवा दुसऱ्या फील्डमध्ये करायचं असेल, मग त्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या संदर्भात काही विचार केलेला आहे तुमच्या कॉलेजने? बेसिकली जसं आता आम्ही सांगतोय की बाबा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स का करावा, त्याचे डूज अँड डोंट्स पण सांगितले, सगळ्या गोष्टी आहेत. पण ऍट द सेम टाइम की बाबा पैशाबाबी ती लोक पुढे वळू शकत नाहीत. मग अशा पण बरेच असे कोर्सेस इंट्रोड्यूस केलेले आहेत आम्ही. जसं आता BBA झालं अथवा तुमचं ट्रॅव्हल टुरिझम झालं, इव्हेंट मॅनेजमेंट झालं, BCom झालं. सेम जी नियमावली हॉटेल मॅनेजमेंटसाठी आम्ही ठेवलेली आहे, सेम नियमावली ह्या जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आहे. बाबा तुला हॉटेल मॅनेजमेंट नाही करायचं. बेसिकली आवर ऑब्जेक्टिव इज मैनेजमेंट एजुकेशन विद इन द रीच ऑफ कॉमन मैन. ये सिर्फ होटल मैनेजमेंट के लिए नहीं है. अच्छा. सब कोर्सेज के लिए. अब BBA कोर्स आप जाओगे बड़े बड़े कॉलेजेस में 4 लाख 5 लाख, लेकिन हमारा इंडस्ट्रियल इंटीग्रेटेड है ओनली 35,000, राइट? एंड 35,000 इंक्लूड ट्रेनिंग, प्लेसमेंट, ऐप. अभी वर्ल्ड क्लासरूम करके एक ऐप हम लोग लॉन्च कर रहे हैं जहां पे wherever you are, you can study online. क्या बात है. Right? So we give you industrial training in first year, second year job, third year job. When you get graduation degree BBA, you have 2 years of experience. Not only this, BBA, BCom भी हम कर रहे हैं. तो एक एक करके लास्ट ईयर हमने लॉन्च किया इवेंट मैनेजमेंट. तो डिप्लोमा प्रोग्राम इवेंट मैनेजमेंट, दैट ऑल्सो वी हैव. तो वी आर डिजाइनिंग द थिंग्स एंड गिविंग इट टू द यूनिवर्सिटी, एंड इफ यूनिवर्सिटी इज एक्सेप्टिंग अवर प्रपोजल देन ओनली वी आर लॉन्चिंग. बिकॉज अवर मोटो इज दैट कोर्स वही कराओ जिसमें नौकरी दे सको, वरना नहीं करो. दैट्स व्हाट द बेसिक मोटो ऑफ आवर्स. स्टूडेंट गेट शूड सेटल्ड वेरी इजीली.
तर मजा आहे. हा हा म्हणजे सहजरित्या त्यांना नोकरी मिळावी. शेवटी एज्युकेशन आपण घेतो आपल्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, आणि नोकरी किंवा स्वतःचं बिझनेस असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे अर्थात तुमच्या कॉलेजमधून सहजरित्या त्या मार्गावर जाता येते. अगदी थोडक्यात मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमचं कॉलेज कुठे कुठे उपलब्ध आहे, ऍडमिशन कशी घेता येऊ शकते? आमच्या टोटल जे आहेत 11 ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. जसं आता दादर, मस्जिद, नेरूळ, अंधेरी, पुणे, नागपूर, अमरावती असं आहे. प्रत्येक सेंटर्समध्ये काउन्सिलर्स आहेत. आमचे टोल फ्री नंबर्स पण तुम्ही बघू शकता आणि त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कधी जेव्हा फोन केलात अथवा तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, एक मेसेज ड्रॉप करा, त्यांना फोन जाईल. त्यांच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या क्वेरीज जे आमचे काउन्सिलर आहेत ते 2 मिनिटं नाही तर कमीत कमी 20 मिनिटं तरी नॉर्मली एका विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजून सांगू शकतात. आणि प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक सेंटरला वॉक इन जाऊन ती काउन्सिलिंग घेऊ शकतो. आणि काउन्सिलिंग जी आहे दॅट इज अ फ्री ऑफ कॉस्ट. दॅट इज करिअर काउन्सिलिंग जे आम्ही देतो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. बरेचसे बाकीचे First कॉलेजेस Feb चार्ज पण से करतात. free webinar 7 to 8. अच्छा, हा. Right, evening 7 to 8 free webinar is there. म्हणजे त्या वेबिनारच्या माध्यमातून तुमच्या कॉलेज तुम्हाला संदर्भातली काय पूर्ण query आहे माहिती ते webinar घेता मध्ये या येऊ तुम्ही शकते. आणि अगदी आपला खूप चांगला doubt कोर्स विचारा. खरं तर तुम्ही आज महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रामध्ये जे शिकण्यासाठी बाहेरून येत आहेत त्या विद्यार्थ्यांना देत आहेत. हॉटेल मॅनेजमेंट करण्याची जर इच्छा तुमची देखील असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. खाली खरं तर तुम्ही मेल आयडी किंवा ऍड्रेस देखील बघतायत आणि यासोबतच तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नंबर देखील फ्लॅश होत असतील, त्यावर संपर्क साधून देखील तुम्ही या कॉलेज संदर्भात माहिती घेऊ शकतात. आणि विविध योजना आहेत त्या ठिकाणी, त्या योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात. सर, तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. Thanks. थँक्यू सो मच. धन्यवाद. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या